नमस्कार. आज आपण टी-ई-टी परीक्षेचा पुढचा अभ्यास कसा करायचा याविषयी चर्चा करणार आहे. साधारणपणे आजपासून 1 महिना आणि 5 ते 6 दिवसावर तुमची परीक्षा आहे. या वेळेपर्यंत तुमचा मराठीचा अभ्यास आणि तुमचा जो बी-एडचा बालमानसशास्त्र वगैरे जो काही अभ्यास आहे किंवा डी-एडचा जो शिक्षणाशी रिलेटेड जो विषय आहे, त्याचा अभ्यास पूर्ण झालेला असला पाहिजे. आता इथून खरी परीक्षा तुमची चालू होते. म्हणजे काय, की आता तुमच्याकडे विषय राहतात इंग्रजी, गणित आणि मग विज्ञान, इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र, बाकी सगळ्या विषयांचं एक कोलॅबरेशन. याच्यामध्ये तुम्ही गणित या विषयाचा अभ्यास करताना गणितामध्ये तुम्हाला सगळ्यात चांगले जमतात असे जे पॉईंट आहेत त्याचा सर्वप्रथम अभ्यास करायचा आणि मग जे मुद्दे तुम्हाला कठीण वाटतात त्याच्या संदर्भातला अभ्यास सुरू करायचा. आजपासून साधारणपणे 8 दिवसांनी, म्हणजे जर समजा आज 15 तारीख आहे तर 23 ते 24 तारखेपर्यंत तुमचा गणित आणि इंग्रजी या विषयाचा 50% अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. साधारणपणे मार्कांचं कॅल्क्युलेशन हे असंच जाणार आहे की मराठीमध्ये तुम्ही आउट ऑफ आउट मार्क घ्यावेत. तुमच्या शैक्षणिक विषयाशी संबंधित जो काही पेपर असेल त्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ आउट मार्क घ्यावेत. त्याच्यानंतर गणित आणि इंग्रजी याच्यामध्ये साधारणपणे 60% तरी मार्क घेणं अपेक्षित आहे आणि उरलेला एक विषय त्याच्यामध्ये तुम्हाला एक 60% मार्क मिळणं अपेक्षित आहे. या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला जे एक यश पाहिजे, जे एक कमीत कमी मार्क पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला तुमची ती नोकरी फिक्स होऊ शकेल तेवढे पडू शकतात. आणि जर या संदर्भात अधिक काही अडचणी आल्या तर तुम्ही कधीही 98 22 74 94 42 या नंबरवर संपर्क करू शकता. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. नमस्कार.